पुराच्या पाण्यात जाऊ नका असं अनेकदा सांगूनही प्रशासन सांगत असतानाही लोक ऐकत नाहीयेत। अनेक जण या पुराच्या पाण्यातून जाण्याचा थ्रिल अनुभवण्यासाठी त्यात उतरतात आणि मग दुर्घटना घडतात। नाशिकमधल्या यशवंत महाराज पटांगणामध्ये अशाच एका अतिउत्साही माणसानं गोदावरीवरचा सांडवा ओलांडण्याचा प्रयत्न केला। त्या माणसाला पोलिसांनी वारंवार परत फिरण्यास सांगितलं, मात्र तो ऐकत नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं। यानंतर पोलिसांनी संबंधित माणसाला जवळ येऊ दिलं। आपण आता दृश्यामध्ये पाहता आहात की पोलीस अशा पद्धतीनं पुराच्या पाण्यात उतरणाऱ्यांना अटकाव करतात। आमचे सहकारी आणि प्रतिनिधी किरण गुट्टर आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। किरण, अशा माणसांचं काय करायचं जी माणसं प्रशासनाचं ऐकत नाहीत आणि सांडव्यावरच्या पाण्यात उतरतायत, पुरामध्ये उड्या मारतायत आणि मग जीव गेला की दोष प्रशासनावर येतोय? सर, खरं तर कालच नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला मुसळधार पाऊस होईल अशा पद्धतीचा इशारा जे हवामान खात्याने दिलेला होता आणि त्यामुळे त्र्यंबकेश्वर असेल, नाशिक असेल, इथले जे पर्यटन स्थळ आहेत तिथे जाऊ नका असंही आव्हान जे आहे ते प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं होतं। या सगळ्या पर्यटन स्थळी खूप मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त सुद्धा होता। असं असताना सुद्धा काही जण गोदावरी नदी परिसरामध्ये जाऊन या नदी परिसरामध्ये जे फोटो असेल किंवा एकूणच नदी परिसरामध्ये जाण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळेस तिथे असलेल्या पोलिसांनी आता 2 जणांवरती जे आहे ते लाठीचार्ज करून त्यांना तिथून जे एकूणच काढण्याचा प्रयत्न केलेला आहे। आज सकाळपासूनच नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये मुसळधार पाऊस होता। सर्वाधिक पाऊस जे आहे ते इगतपुरीमध्ये हे नोंदवलं गेलेलं आहे। आता इगतपुरीमध्ये 200 मिलीमीटर इतका पाऊस झालेला आहे आणि त्र्यंबकेश्वरमध्ये खालोखाल 130 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। कालच जी किरण, या तपशिलासाठी धन्यवाद। तर पैठणमधून संत एकनाथ महाराजांची पालखी